माझं नाव डॉक्टर आचल पालवे. मी एक होमिओपॅथ आहे. जस्ट पास आउट आहे, तर कन्सल्टंट नाही म्हणणार मी स्वतःला. तर सर्वात आधी आज मित्रता दिवस आहे, फ्रेंडशिप डे, राईट. तर तुम्हा सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. माझ्या द टॉक फ्लो या शोने जोडलेल्या माझ्या सर्व मित्रांना हॅपी फ्रेंडशिप डे. आज इथे माझे काही फ्रेंड सुद्धा आलेत. माहितीये मला ते मॅमला त्यांच्या ऐकायला आलेत, बट ठीक आहे का आता मला पण थोडस. प्रथमेश, तू विसरलास माझ्याबद्दल बोलायला. ऍक्च्युली याने मला चॅलेंज दिलं होतं की तुला न बघता यावेळेस जे आहे ओपन माइक प्रेझेंट करायचे, ते डायरी न बघता करायचं, बट मी असं करू शकत नाहीये, सॉरी. आणि तू मला विसरलास, आय नो. मी तुला शो झाल्यावर तुझी सोय नक्कीच बघेल, बट ऍक्च्युली तो म्हणतोय मला माझा सोशल मीडिया मॅनेजर, कारण की मी ब्लॉगर आहे, प्रमोशनल व्हिडिओज करते त्यामुळे. सो आता हंसराज ऍक्च्युली त्याचं चालू असतं ना, मध्येच मराठी मध्येच हिंदी. सो माझं पण तसंच होणार आहे आज. त्याचा वाण नाही पण गुण लागलाय समजा, असं म्हणू शकतो. तर येस, तुम्ही इथे सर्वजण आपल्या मित्रमैत्रिणीबद्दल बोलायला खूप उत्सुक आहात, राईट. अँड येस, आय एम वन ऑफ देम. मला पण बोलायचंय. तर त्याआधी काय असते मैत्री? तू आहेसच, आय नो, बट काय असते मैत्री? क्या होती है दोस्ती? दोस्ती सिर्फ साथ बैठना या साथ हंसना या हर फ्रेंडशिप डे में याद से फ्रेंडशिप बैंड बांधना नहीं. दोस्ती होती है जब बिना कहे कोई समझ ले, भले ही साथ ना रहे पर हर कदम हाथ थामे रहे, तेरे हर टूटते हिस्से को धीरे धीरे समेटता चले. दोस्ती ना तकरारों में उलझती है, ना ही इकरार मांगती है. ये तो बस एक खामोश एहसास है जो आंखों से नहीं रूह से महसूस होता है. ये वो दुआ है जो बिना ज़बानी कबूल होती है. दोस्ती ये वो दुआ है जो बिना जुबानी कबूल होती है. आजच्या ओपन माइकची थीम आहे की काश एक दोस्त ऐसा भी होता, राइट. तो काश एक दोस्त ऐसा भी होता, तो अभी इस काश की कोई जगह नहीं है, क्योंकि अब तू है जिसने मुझे मेरा होकर समझा. ख्वाब तू वो दोस्त है जो मेरी हर खामोशी पढ़ ले और कभी घंटों तक मुझे सुने. ख्वाब तेरे हो या मेरे, हमने साथ में बुने, जैसे दो रंग मिलकर बने तस्वीर कोई. कभी तूने रास्ता दिखाया, कभी मैंने रुककर तुम्हारा हाथ थामा. मंजिल हमारी धुंधली है, पर इस टेढ़े से रास्ते पर साथ तुम्हारा है, मेरे लिए बस यही काफी है. जब भी कोई तूफान दे दर पे दस्तक मेरे, जब भी कोई तूफान दे दर पे दस्तक मेरे, हर बार तू मेरी ढाल बनी रही. जब जब जिंदगी से मैं हारी रही, तब तक गले लगाया तूने. सब मेरे खिलाफ खड़े हो गए, पर बिना कोई सवाल किए तू अकेली थी मेरे हक में. अब जब मैं आईने से खुद सवाल पूछती हूँ, अब आईना भी तू होके मुझे जवाब देता है. अगर जिंदगी की ये कहानी है तो उसमें तेरा होना जरूरी है. अगर तुम ना होती तो शायद दोस्ती फिजूल लगती. तर ही एक जीवाभावाच्या मैत्रीची आठवण आहे. ती मैत्रीण जी मी कधीच तिला देवाला मागितलं नाही, पण देवाने माझ्या कठीण क्षणी बिना मागणी पाठवलेली आहे. आम्ही जेव्हाही कॉल करतो तर पहिल्याच कॉलमध्ये पहिल्याच हॅलो या शब्दातच समजतं की तू खुश आहेस का, दुःखी आहेस, हसतीये का रडतीये. इतकी तर मैत्री आता खूप आहे आमची. ती दुःखी असेल तरी कळतं, एकच शब्द तिचा काफी आहे. आणि सेम माझंही तसंच. ऍक्च्युली आम्ही 11th ला भेटलेलो, पण असताना आपण पहिल्यांदाच भेटलो, कुठे दोस्ती होते का? फ्रेंड्स फॉरएव्हर वाली तर मुळीच होत नाही. तर तसंच आम्ही 2016 मध्ये भेटलो होतो. 11वीला असताना 11वी 12वी आम्ही सोबत होतो. त्यानंतर आतापर्यंत आमची 12वी नंतर आमची मैत्री खरं तर खूप छान झालेली आहे. तर खरं तर ती माझी आत्मसखी आहे. हेच माझं सौभाग्य आहे. आज तिच्यासाठी ही कविता आहे. ऍक्च्युली तीच येणार होती, बट लाईफच्या सर्कमस्टान्सेसमुळे तिला नाही येता आलं, बट ठीक आहे. तर माहिती मला ती ऐकेल, ती मला ऐकते. तर काही माणसं आपण शब्दात नाही सांगू शकत, त्यांचं आपल्या आयुष्यात असणं एका कवितेसारखं असतं. तर ही कविता तिच्यासाठी, ती जिचा आज मी आयुष्यात भक्कम उभा असण्यास मोठा हात आहे. एकदम म्हणले श्रीकृष्णाला, आत्मयुद्धाच्या या कुरुक्षेत्रात उतरवलंच खरं मला. आत्मयुद्धाच्या या कुरुक्षेत्रात उतरवलंच खरं मला, पण यावेळी येशील ना रे तूही माझ्या रथाचा सारथी व्हायला. तर श्रीकृष्ण म्हणाला, तू रथ चढ तरी
तुझा सारथी तटस्थ आहे, त्याला माझाच भाग समज. जरी आले लाखो संकटे तुझ्या पुढे, ती भक्कम उभी असेल तुझ्याही पुढे. मी दरवेळी प्रश्न विचारले त्याला वेदनेच्या नजरेतून. त्याने उत्तर म्हणून नेहमी तिला पाठवलं. ती फक्त नावानेच मैत्रीण माझी, पण तिचं अस्तित्व माझ्या जीवनातला एक गुण ऋणानुबंध, जो गोंधळलेल्या काळजाला ती न बोलता समजते. माझं संपलेलं वाटणारं जग ती पुन्हा उभारते. माझ्या प्रत्येक सुखात सदैव पाठीशी असते, तर माझ्या सर्व संकटात ती माझ्या आधी पुढे उभी असते. आमची जीवन रेषा जरी वेगळी असली तर तिच्या माझ्या आयुष्याच्या संघर्ष रेषा सारख्याच, पण ती माझ्यासाठी कायम असते आणि मी तिच्यासाठी. न ठरवता न मागता एकमेकींची सावली बनून आम्ही चालत राहतो. मला सांगा, तुम्ही कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीबद्दल ऐकलंय का? मी अनुभवतीये तिच्यामुळे. पूजा, मी तुझ्यामुळे अनुभवतीये एक निस्वार्थ मैत्री. पण एकदा विचार आला मनात की देव न करो, पण जर कधीतरी तिची साथ माझ्या आयुष्यातून सुटली, तर मी उरेल का? हा विचार मनात येताच माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. हा विचार माझ्या मनात भिरभिरताना माझा हृदयाचा ठोकाच चुकला आणि माझी कविताही संपली. थँक्यू.